नमस्कार, आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं वांग्याचं भरीत। त्यासाठी मी येथे एक भरताचं वांग घेतलेलं आहे। वांग्याला काही कीड वगैरे आहे का हे चेक करण्यासाठी मी येथे वांग्याचे 4 काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर हाताला थोडंसं तेल घेऊन वांग्याच्या सर्व बाजूंना तेल हे लावून घ्यायचं आहे। त्यामुळे वांगे लवकर भाजले जाते व साल सुद्धा त्याचे लवकर निघतात। आता आपल्याला हे तेल लावलेलं वांग छान असं एकसारखं खरपूस भाजून घ्यायचं आहे। साधारण 7 ते 8 मिनिटं हे वांग सर्व बाजूने भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून एका डिश मध्ये हे वांग काढून घ्यायचं आहे। थोडंसं वांगे थंड झाल्यानंतर त्याची साल ही ह्या पद्धतीने काढून घ्यायची आहे। त्यानंतर वांग्याचं देठ कट करून सुरीच्या साहाय्याने असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत व चमच्याने सर्व वांगे छान असं मॅश करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी मी येथे 3 हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा कांदा व भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी येथे एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरे, लसणाचा ठेचा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये मॅश करून घेतलेलं वांग हे ॲड करायचं आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा एकदा छानसं परतून घ्यायचं आहे। मंद आचेवर साधारण 1 मिनिट परतून झाल्यानंतर ह्यामध्ये सर्वात शेवटी गॅस बंद करून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। तयार आहे आपलं झणझणीत व झटपट होणारं वांग्याचं भरीत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।